सोलापुरात चर्चच्या ट्रस्टींच्या वादामुळे नागरिक विजेपासून वंचित. वीज ही जनतेची मूलभूत गरज असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. त्यामुळे वीज वापरापासून कोणालाही वंचित ठेवू नये असं कोर्टाने स्पष्ट केलं. आता सोलापुरातील एका भागात नागरिक विजेपासून वंचित असल्याचं समोर येत आहे. सोलापूरच्या रंगभवन परिसरात असलेल्या चर्चच्या बाजूला राहणारे लोक विजेपासून वंचित आहेत. याच कारणे चर्चचे ट्रस्टी असल्याचा आरोप हा नागरिकांनी केलाय. वंचित नागरिक तसेच महिला हे रंगभवन येथील चर्चच्या समोर येऊन उपोषणास बसले आहेत. बघा काय म्हणणं आहे नागरिकांचं. रोल काय नाव आपलं? माझं नाव उर्मिला गॅब्रिएल स्वामी. आम्ही इथं फर्स्ट चर्चच्या आहोत. आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही ह्या शेडवर राहतो चर्चच्या जागेत. आणि तर आम्हाला लाईट नाही आहे. बरेच लोकांकडे लाईटी नाही आहे, कुणाकडे लाईटी आहेत, कुणाकडे नाही लाईट. तर आम्हाला लाईट न मिळाल्यावर बरेच वर्ष झालं आम्ही फक्त राहतोय. लाईट द्या, होय 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 म्हणतात. मध्ये कोणतं कोण आडवं येतच. काय येतात आडवं? आम्ही काय केलंय? बरोबरासाठी तुम्ही कधी लढणार? आडवा कोण येतात? आमचेच लोक आहेत, आमच्या चर्चचे लोक आहेत. आमच्यामध्ये आडवे येणार आहेत. खास करून नितीन नवगिरे तो येतो, अजून बाकीचे बरेच जण आहेत. तर त्यासाठी आमच्या गरिबांचं तुम्ही थोडी तरी आमच्यावर गरिबावर विनंती करा, दया करा आणि आमच्यावर लाईटीसाठी मेहरबानी केली तर आम्हाला बरं होईल. कारण बरेच जण लोक अंधारामध्ये राहतात, सापळ विंचू काट्या निघतात. कितीतरी लोक लहान लेकरं आहेत, कितीतरी लोक शुगर बिकवाले आहेत, आजारी आहेत. तरी आम्ही तसंच राहतो. आणि ज्यांच्याकडे लाईट आहे ते लोक काय म्हणतात की एवढे पैसे आम्हाला द्या. मग कुणाला लाईट बिल भरता येतं, कुणाला होत नाही. जे काम करायचं लाईट बिल भरायचं. आता आपली मागणी काय? आमची मागणी आहे की आम्हाला लाईट मिळावं, हीच आमची विनंती आणि मागणी.